माझ्या अशिलाने फक्त नोंदणीकृत त्यागपत्र केले, पण प्रत्यक्षात ताबा दिला नाही आणि त्या करारावर कारवाई झाली नाही. एखाद्या सहहिस्सेदाराने दुसऱ्या सहहिस्सेदाराच्या नावे रजिस्टर एक दस्त लिहून दिला. तो दस्त म्हणजे रिलिंग्विशमेंट डीड, म्हणजे हक्कसोड पत्राचा दस्त. आणि महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये असा होता की रक्कम स्वीकारून हक्कसोडपत्र करून दिलं. तर ते रक्कम स्वीकारून हक्कसोडपत्र जे रजिस्टर होतं ते नोंदवून दिल्यानंतर त्याचा अंमल नेमका कधीपासून सुरू होतो, म्हणजे ज्या दिवशी तो डॉक्युमेंट रजिस्टर केला त्या दिवशीपासून सुरू होतो का त्या डॉक्युमेंटमध्ये जो मजकूर लिहिलेला आहे की आम्ही आमच्या हिश्श्याचा कब्जा तुम्हाला दिलेला आहे असं केवळ लिहिलं म्हणून कब्जा ऑटोमॅटिक मिळतो, का प्रत्यक्ष कब्जा जो आहे तो द्यावा लागतो? आणि काही कारणाने जर त्या व्यक्तीची नावं त्या मिळकतीच्या उतार्यावर असतील ज्याने हक्कसोडपत्र करून दिलं आणि हक्कसोडपत्र आज नोंदवलं गेलं, मिळकतीच्या उतार्यावर नावं तशीच आहेत, अजून कमी केलेली नाहीत आणि ती मिळकत अद्याप ही एकत्रातच दर्शवलेली आहे मिळकतीच्या उतार्यावर, तर ॲक्च्युली ज्यावेळी नावं कमी होतील त्यानंतरच तो रजिस्टर दस्त ॲक्टेड अपॉन झाला, म्हणजे त्याचा प्रत्यक्षात अंमल झाला असं म्हणता येईल. ह्या दोन प्रश्नाच्या अनुषंगानं ही केस होती. जी केस माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये जी आहे ती गेलेली होती. त्या केसचं नावही मी व्हिडिओमध्ये पुढं सांगेन. परंतु याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयापुढं जो विषय होता तो मी आपल्याला सांगितला की रजिस्टर्ड रिलीज म्हणजे रिलिंग्विशमेंट डीड जे होतं ते एक्झिक्युटेड बाय को पार्सनर, आणि त्यांनी जे हक्कसोडपत्र करून दिलेलं होतं ते इमिजिएटली टू डायवेस्ट ऑपरेट्स इमिजिएटली टू डायवेस्ट हिज हॉर को पर्सनरी राईट असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. म्हणजे त्या रजिस्टर डॉक्युमेंटचा जो इफेक्ट आहे तो कधीपासून सुरू होईल याबद्दलचा हा मुद्दा होता. त्याचं विश्लेषण देताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की अ रिलीज बाय अ को पार्सनर फॉर कन्सिडरेशन ऑपरेट्स इमिडिएटली टू डायवेस्ट हिज सबसिस्टिंग co-personary interest. Its operation is not depend on any further act or implementation. म्हणजे ज्या दिवशी तो दस्त नोंदवलेला आहे त्या दिवशीपासूनच तो अंमलात आला, त्या दिवशीपासूनच त्याचा इफेक्ट सुरू झाला. आणि त्याच्यामध्ये जे म्हटलेलं आहे की नॉट डिपेंड ऑन एनी फर्दर ॲक्ट ऑर इम्प्लिमेंटेशन, म्हणजे एकदा दस्त नोंदवल्यानंतर तो पुढं इम्प्लिमेंट झाला किंवा ॲक्टेड अपॉन झालाच नाही असं म्हणता येणार नाही. दस्त नोंदवला की त्याचं एक्झिक्युशन झालं असं समजण्यात यावं असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे. फर्दर वन्स अ को पार्सनर एक्झिक्यूट्स अँड रजिस्टर्स अ रिलीज रिलिंग्विशमेंट डीड हिज ऑर हर राईट इन द जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी सीज विथ इमिडिएट इफेक्ट ॲज ऑफ डेट ऑफ एक्झिक्युशन ऑफ रजिस्टर. म्हणजे ज्या दिवशी तो दस्त नोंदवलेला आहे त्याच दिवशी तो दस्त लिहून देणाऱ्याचा हक्क संपुष्टात येतो असं या महत्त्वपूर्ण अशा न्यायनिर्णयामध्ये म्हटलेलं आहे. आणि जी केस होती म्हणजे जो वाद उपस्थित झालेला होता तो ज्यांनी दस्त लिहून दिला त्यांचं म्हणणं असं होतं की दस्त आम्ही नोंदवलेला केवळ आहे परंतु त्या दस्ताचा ॲक्च्युअल अंमल झालेला नाही, आमचे अजूनही उतार्यावर नावं आहेत, आम्ही ॲक्च्युअली पोझिशन दिलेलं नाही, म्हणजे दस्त हा फक्त कागदोपत्री नोंदवलेला आहे, त्याचा अंमल झालेला नाही असं त्या वाद करणाऱ्या व्यक्तीचं म्हणणं होतं. जे म्हणणं माननीय सर्वोच्च न्यायालयाने रिजेक्ट केलं आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने द कोर्ट रिजेक्टेड द लोअर कोर्ट्स रिझनिंग, म्हणजे माननीय उच्च न्यायालयाने असं ग्राह्य धरलेलं होतं की दस्त रजिस्टर झालेला आहे परंतु तो ॲक्टेड अपॉन झालेला नाही, तो एक्झिक्यूट झाला नाही, म्हणजे त्याचा प्रत्यक्षात अंमल जो आहे तो झालेला नाही. तर त्यावर विश्लेषण देताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की ज्या दिवशी रजिस्टर झाला त्या दिवशीपासूनच त्याचं एक्झिक्युशन सुरू होतं, त्या दिवशीच तो ॲक्टेड अपॉन झाला असं मानण्यात यावं. आणि द कोर्ट म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालयाने रिजेक्टेड द लोअर कोर्ट्स रिझनिंग दॅट रिलीज डीड बिकम्स इफेक्टिव्ह ओनली इफ दे वेअर ॲक्टेड अपॉन असं माननीय उच्च न्यायालयाने म्हटलेलं होतं की ते ज्यावेळी त्या दस्तामधल्या मजकुराप्रमाणे ॲक्च्युली अंमल होईल त्यावेळीच त्याचा अंमल झाला असं समजण्यात यावं असं माननीय उच्च न्यायालयाचं फाइंडिंग होतं, म्हणणं होतं, जे माननीय सर्वोच्च न्यायालयाने नामंजूर केलं. आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की द कोर्ट रिजेक्टेड द लोअर कोर्ट्स रिझनिंग दॅट रिलीज डीड बिकम्स इफेक्टिव्ह ओनली इफ दे वेअर ॲक्टेड अपॉन रजिस्टर्ड रिलिंग्विशमेंट डीड्स कॅनॉट बी डिसरिगार्डेड merely because
फिजिकल पार्टिशन और सेपरेट पोझिशन डिड नॉट फॉलो इमिडिएटली. म्हणजे दस्त नोंदवलेला आहे, परंतु त्या दस्ताप्रमाणे ॲक्च्युअल कब्जाच दिलेला मी नव्हता किंवा प्रत्यक्षामध्ये वाटपच झालेलं नव्हतं. असे जे काही वाद घेऊन कोर्टामध्ये केसेस दाखल केल्या जातात की दस्त फक्त नोंदवलेला आहे परंतु ॲक्च्युअलीमध्ये त्याचा अंमल झालेला नाही, तर ते म्हणणं ग्राह्य धरता येणार नाही असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे जो रजिस्टर डॉक्युमेंट असेल, विशेषतः हा हक्क सोडपत्राचा, डीड्स कॅनॉट बी डिसरिगार्डेड मिअरली बिकॉज फिजिकल पार्टिशन, ॲक्च्युअली पार्टिशन त्याच्यामध्ये झालेलं नाही, ऑर सेपरेट पोझिशन किंवा वेगळा कब्जा जो आहे तो दिला घेतला गेलेला नाही असं इमिजिएटली म्हणजे लगेचच. तर या मुद्द्यावर तो दस्त अंमल झाला, त्या दस्ताचा अंमल झाला नाही असं म्हणता येणार नाही. तो त्या दस्ताचा अंमल रजिस्ट्रेशनच्या दिवशी झाला असं या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. केसचं नाव ज्युनियर वकील मित्रांसाठी सांगतोय, पी अंजनप्पा जे मयत होते, पी अंजनप्पा डिसीज्ड, त्यांचे जे लिगल हेअर्स होते त्यांच्या थ्रू वर्सेस ए पी नानजुंडाप्पा NANJUNDAPPA नानजुंडाप्पा अँड अदर्स, सिव्हिल अपील नंबर 3934 ऑफ 2006 आणि त्याची डिसिजन डेट जी आहे ती 6 नोव्हेंबर 2025 आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाचा हा महत्त्वपूर्ण असा निर्णय आहे. म्हणजे या निर्णयातून आपण एक गोष्ट घेतली पाहिजे की रजिस्टर्ड डॉक्युमेंट जर झालेला असेल हक्क सोडपत्राचं तर त्याचा अंमल त्याच दिवशी जो आहे तो चालू होतो. माहिती आवडल्यास माहितीला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपण कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलवर लाईक केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला कलरचं हाईप नावाचं बटन दिसेल, त्यालाही क्लिक करा, म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. आणि अद्याप जर आपण कोर्ट कचेरी जे सोशल मीडियाचे इतर प्लॅटफॉर्म आहेत, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे आणि आमचे प्रोफाईल्स आहेत, ॲडव्होकेट विशाल गावडे, ॲडव्होकेट कैलास नाईक, RJ कैलास नाईक, तर त्याला आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो करा आणि त्या ठिकाणी सुद्धा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.